चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलानी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदना सम जीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलानी हो ईश्वरी सीतेच्या सोन पाऊले आगमन झाले आपुले स्तुती सुमने गाऊनी मनोभावे अवसराचा पर्व काळ हार गजरांची गुंफली माळ करीते स्वागत पुष्प फुलानी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही अधिकरणा होऊनी मार्ग आधार देऊनी तोरवी ऐसी तुमची नवर नावे ज्ञानासी वंदन करोनी जय श्री मस्तक पायी नमोनी करीते स्वागत पुष्प फुलानी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही पाऊल पडती भक्तजनांचे चंदना समजीवन वाटे करीते स्वागत पुष्प फुलानी हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही हो ईश्वरीचे राजकुमार तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शास्त्र प्रेम आणि ईश्वर या 7 पदार्थाची अप्राप्ती भावायला सांगितलेली आहे। त्यापैकी एक वस्त्रप्रसाद आपल्या या पिढीमध्ये बाबांनी व्यक्तिशः त्यांना तो उपलब्ध झाला आणि त्यांनी त्या या पिढीमध्ये तो घातला। ही बाबांची फार मोठी उदारता आहे आणि म्हणून अशा या बाबांना आपण एकदा टाळ्या वाजवून बाबांच्याबद्दल शुभचिंतन व्यक्त करावं। या ठिकाणी खूप वक्ते आहेत, दीक्षार्थी खूप आहेत, एक नाही दोन नाही 27 दीक्षार्थी आहेत आणि म्हणून प्रत्येकाचा मानस आहे मी काहीतरी मनोगत व्यक्त करावं। परंतु प्रथमतः या ठिकाणी बाबांचं प्रास्ताविक होईल आणि त्यांच्या प्रास्ताविकामध्येच ते दीक्षार्थींचे विचारसुद्धा मांडणार आहेत। एक सांगायचं राहिलं की परवाच्या दिवशी या ठिकाणी या आश्रमामध्ये अनेक महंत्या सुद्धा या निमित्तानं उभा करण्यात आलेला आहे। असा हा ठिचपुरी सोहळ्याच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। सकाळपासून गीतापाठ वगैरे हा विधी संपन्न होऊन या क्षणापर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत। आपला जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य परवर श्री वर्धनस्थ बिडकर बाबा महानुभाव बाबांना विनंती करतो की बाबांनी आपले प्रास्ताविक विचार या ठिकाणी संपन्न। अविद्या छेदक मोक्ष प्रदान वर्धन कुळी करीती मुनिजन साष्टांगी अभिवंदन श्री गोविंद प्रभु महाराज की जय। आवाज वाढवणं बरोबर। गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अत्यंत आम्हाला आनंददायी असा हा क्षण आहे। श्री वर्धनस्थ बिडकर पिढी कुलवंदन त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव संन्यास दीक्षाविधी रणईचे येथील ग्रामस्थांच्या
आणि संपूर्ण सद्भक्तांच्या वतीनं उभारण्यात आलेलं तथा अमळनेर तालुक्याचे मंत्री महोदय यांच्या सहकार्यातून उभं झालेलं हे नूतन राणाईचे येथील श्रीकृष्ण मंदिर आणि आमच्या महानुभाव प्रणवाश्रमाचा उद्घाटन सोहळा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या ठिकाणी प्रस्तुत संपन्न होत असलेली ही धर्मसभा आहे आणि या प्रस्तुत धर्मसभेला सभाध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आदरणीय परमपूजनीय प्रातस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्याला कार्याध्यक्ष म्हणून लाभलेले परमपूजनीय प्रातस्मरणीय उपाध्याय कुलभूषण शहादा निवासी माझ्या श्री गुरुजींचे कैवल्यवासी आमचे श्री गुरुजी बाबाजींचे ते धर्मबंधू आहेत, गुरुबंधू आहेत आणि या नात्याने श्रद्धास्थान प्रातस्मरणीय शहादा निवासी बाबाजी आणि या प्रस्तुत धर्मसभेला उपस्थित सर्वच आचार्य गुरुजन, या ज्ञानपीठावर उपस्थित सर्वच पूजनीय वंदनीय संपूर्ण ज्ञानमंच सभास्थानी उपस्थित सर्वच पूजनीय वंदनीय साधनवंत तपस्विनी साधनवंत वासनिक सद्भक्त आणि ग्रामस्थ वा इतरत्र असलेले संपूर्ण या परमार्गावर श्रद्धा असलेले संपूर्ण भक्तगण, अत्यंत मनाला दुःखही आहे आणि आनंदही आहे अशा प्रकारचा आजचा हा क्षण आहे. कारण त्यामागे काही भावना असतात आणि त्या भावना प्रगट करत असताना कार्य तर करणं हे अगतिक आहे, कार्य करावेच लागतात, पण भावना मात्र ह्या आंतरिक असतात आणि त्या आंतरिक भावना माणसाला जागृत स्वरूप आणत असतात, कुठेतरी उजाळा देत असतात. आणि म्हणून या ठिकाणी हे कार्य आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आमच्या या कुळातील सर्वच असलेले महंत शिष्य गाद्या वा नातू गाद्या हा परिवार आणि या संस्थेशी जुळून असलेले सर्वच बिडकर परिवारातील आमच्या ह्या सगळ्या संस्था या माध्यमातून ज्या दोन्ही आमचे श्री गुरुजी म्हणजेच माझे श्री गुरुजी कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबा, त्याचप्रमाणे कैवल्यवासी उपाध्य कुलभूषण श्री सरळ बाबा यांचा हा मानस की या ठिकाणी एक आता 95 आणि 97 या दरम्यान 2 खिचपुरी महोत्सव या राणाईचे गावाला झालेत. तदनंतर त्यावेळेला या आश्रमाची स्थापना झालेली नव्हती. ज्या आश्रमामध्ये आज आपण विराजमान आहे आश्रम संपूर्ण तो छोटासा पूर्वी आश्रम त्या तिकडे बाजूला होता आणि म्हणून आता आपण आश्रम उद्घाटन करू, मंदिराचं नूतन या उद्घाटन करू, संन्यास दीक्षा त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव असा मानस दोन्ही गुरुवारांचा होता. परंतु काल ओघामध्ये काही घटना ह्या मागे पडत असतात आणि त्यांचं जे काही ईश्वरीय कार्य होतं, परमेश्वराचं असलेलं एक उद्दिष्ट त्या ठिकाणी ते पूर्ण करून त्या अच्युत पदाच्या प्रवासाला आम्हाला या संपूर्ण परिवारावर आमच्यावर ही जबाबदारी या कार्याची सोडून गेलेले आहेत आणि त्यांचीच या ठिकाणी प्रसन्नता प्रेरणा आहे आणि ईश्वराची कृपा आहे. आज या ठिकाणी त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव संपन्न करताना या संपूर्ण साधनवंताला या ठिकाणी बोलवावं असा बाबांचा मानस होता. याहीपेक्षा आणखी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपाची त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव हा संपन्न करावा असा श्री गुरुजींचा मानस होता. परंतु मी या ठिकाणी माझ्यावर संपूर्ण परिवारानं दिलेली ही जबाबदारी आहे आणि मी ती जबाबदारी परिपूर्ण करू शकत नाही असं मला वाटत होतं. कारण मी नवीनच या प्रवाहामध्ये माझ्यावर विश्वास टाकून मला या सगळ्या मंडळींनी उभं केलेलं आहे आणि आपल्याकडून हे संपूर्ण साधनवंताचं भजन पूजन येणं या ठिकाणी त्यांचं आगत स्वागत आणि संपूर्ण साधनवंताला या ठिकाणी बोलावून त्यांचं यथोचित आपल्याकडून हे संपूर्ण त्या ठिकाणी पूजनविधी घडला पाहिजे हा एक प्रकारचा मानस होता. परंतु त्याला भव्य स्वरूपात सगळ्यांनाच बोलावं अशी मानसिक इच्छा असूनही काही गोष्टी आम्ही त्या पूर्ण मूर्त स्वरूपाला आणू शकलो नाही आणि म्हणून अनेक लोकांना बोलवायचं, परंतु काही कारणास्तव आपण त्या ठिकाणी सगळ्याच लोकांना बोलू शकलो नाही आणि म्हणून
ज्यांना आम्ही बोलवलं नाही त्यांचीसुद्धा या ठिकाणी आपण राहिलेले साधवंतसुद्धा आमच्यासाठी तेवढेच पवित्र आहात. अगाधाचे अगाध अशा प्रकारे असलेले एक त्या साधवंताचं स्वरूप आहे आणि त्या सगळ्या साधवंतालाही मी उर्वरित साधवंताला नमन करतो आणि या ठिकाणी आलेले सर्वच गुरुजन साधवंत आमच्या कुळाच्या वतीनं सगळ्यांना मी वंदन करतो. आज या ठिकाणी त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव संपन्न करताना संन्यास दीक्षाविधी अदृष्टवशेच 1 नव्हे तर 2 नव्हे तर 27 दीक्षाविधी या ठिकाणी आज संपन्न होत आहे. स्वामी श्री चक्रधरांचा हा एक जीवोद्धरण मार्ग आहे आणि त्या मार्गामध्ये संन्यास धर्म हा विशेष करून प्राधान्याने स्वामींनी ज्या उद्धरण कार्याची मुहूर्तमेढ रोवलेली आहे ती संन्यासापासून त्याची सुरुवात आहे आणि तोही प्रामुख्याने आजचा हा विधी आहे. आज दीक्षार्थी बरेच जण आहेत या ठिकाणी, सगळेजण बोलू शकतात, सगळ्यांची मानसिक इच्छा आहे बोलण्याची, आपलं मंतव्य व्यक्त करण्याची इच्छा आहे, परंतु आपल्याला हा कार्याचा आढावा बघता वेळेचं स्वरूप बघता सगळेजण बोलू शकत नाहीत आणि म्हणूनच त्या सगळ्या बालगोपालांच्या वतीनं मी तुम्हा सर्व साधवंतांना विनंती करतो की या सर्व जे काही नूतन या परमार्गाच्या वाटेवरती वाटसरू म्हणून आज या ठिकाणी प्रवृत्त झालेले आहे यांचा हा अनुसरणाचा रस्ता, हा अनुसरणाचा मार्ग स्वामी श्री चक्रधरांच्या अच्युत पदापर्यंत असा हा अवग्र जन्म त्यांच्याकडून शेवटास जावो असं सगळ्यांनी या साधवंतांनी, सर्व गुरुजनांनी, तपस्विनी आयांनी या नूतन साधवंतासाठी परमेश्वराच्या श्रीचरणाशी प्रार्थना करावी. हा सगळा सर्व दीक्षार्थींच्या वतीनं मनोदय आहे. दुसरी गोष्ट अशी की आमच्या पिढीमध्ये परंपरागत चालत आलेल्या 6 पेट्या देवपूजा आहे, ज्यामध्ये 4 काष्टाच्या पेट्या आहेत आणि 2 जे मुख्य वंदन आहे ज्यामध्ये एक फुलारीची पेटी म्हणविल्या जाते आणि एक माचोळीची पेटी म्हणविल्या जाते. तर त्या फुलारी वंदनाच्या पेटीमध्ये परंपरागत चालत आलेले 10 वस्त्रप्रसादाचे जोड आहेत, परंतु आमच्या श्री गुरुजींचा आणि परिवाराचा सुद्धा सगळ्यांचाच एक गुरुजींप्रती असलेला विश्वास, गुरुजींच्या प्रती असलेली श्रद्धा आणि कुळाप्रती असलेली एक श्रद्धा, एक असलेलं एक अदृष्टाचं असलेलं वलय आणि तो एक असलेला अंतःकरणामध्ये पगडा धरून सर्व परिवाराने, काही व्यक्तिगत बाबांची देवपूजा होती, काही व्यक्तिगत देवपूजा आहे, पण तीसुद्धा आम्ही असं ठरवलं की ही परंपरागत जी देवपूजा आहे ही जर परंपरागत पिढीमध्ये चालत राहील तर एक प्रकारे सगळ्यांनाच हा महत्त्वाचा भाग होईल. आणि म्हणून आम्ही काही देवपूजा जी आहे पिढीगत चालण्यासारखी जुनी देवपूजा आहे तीसुद्धा जयतकर्ण बाबांना मागे सांगितलं की बाबा ही देवपूजा आपल्याला पिढीमध्ये समाविष्ट करायची आहे, आपल्याला परंपरागत त्या देवपूजेमध्ये याचं स्वरूप राहिलं पाहिजे. हे तुम्हा आमचा सगळ्यांचं आणि पंथाचं हे वैभव आहे, हे सगळ्यांना नमस्कारण्यासाठी कामी येईल आणि म्हणून ती देवपूजा आम्ही पिढीमध्ये समाविष्ट या ठिकाणी करणार आहोत. त्यापैकी एक असा अप्रतिम वस्त्रप्रसादाचा जोड आमच्या श्री गुरुजीजवळ होता आणि मग तो फार जीर्ण झाला आणि मग बाबांच्या वेळेलाच तो मानस आम्ही व्यक्त केला होता की याची बांधणी करावी. बाबांची ती इच्छा होती की बांधणी करून तो पिढीत टाकू आपण आणि मग तो बांधणी करण्यासाठी म्हणून तो प्रसाद जोड महंत भांबीरकर बाबा म्हणजेच दिगंबरदादा नायव्यास यांचा हाताने त्याची बांधणी आम्ही करून घेतली आणि तो जोड या ठिकाणी पूजन करून आज या वर्धनस्थ पिढीचं जे वंदन आहे त्या वंदनामध्ये त्या एका पिढीच्या जोडाची आणखी भर या ठिकाणी आम्ही घातलेली आहे. आमच्या संपूर्ण परिवाराचं त्यामागे अनुमोदन आहे. कोणी एक शब्दाने म्हटलं नाही का नाही हे देवपूजा कोणी मला द्या कोणी इकडं द्या, परंतु सगळ्यांचं अनुमोदन धरून ती देवपूजा आम्ही आज या ठिकाणी पिढीमध्ये हा वस्त्रप्रसादाचा जोड समाविष्ट करत आहे. थोडक्यात मी त्या पिढीच्या वस्त्रप्रसादाचा जो बांधणी केली आणि त्याच्या मागे जो अप्रतिम असा अभाव होता जुन्या पद्धतीचा 4 पुठ्ठे आणि 4ही पुठ्ठ्याला विशेष अभाव मी थोडक्यात या ठिकाणी वाचून दाखवतो. पहिल्या पुठ्ठ्यामध्ये वांकी सांखळ, त्याचबरोबर श्वेत फुटा, धऊचा फुटा, जाड फुटा, कांब, धऊचा फुटा, वस्त्र नळीचे, कुर्हे वस्त्र, क्षीरोदक फुटा, श्रावणीचे वस्त्र, पासोडा, विल्लन फुटा, जुना पाट, नवा पाट, शिरकवडी, देवडीचे वस्त्र आणि धूत वस्त्र. हे एक पुठ्ठ, यामध्ये एवढे वस्त्र आहेत. त्याचबरोबर पुठ्ठा क्रमांक 2
ज्यामध्ये वांकी सांकळ, त्यानंतर धऊचा फुटा, बारवेची दुटी, पासोडा, श्वेत फुटा, धारूचा फुटा, कुऱ्हे वस्त्र, करडखला फुटा, क्षीरोदक फुटा, प्रसन्न दुटी आणि शिरकवडीचे वस्त्र हे दुसऱ्या पुठ्ठ्यामध्ये आबाबात मिळालं. तिसरा जो पुठ्ठा आहे त्यामध्ये रुपये धातू आहे, धऊचा फुटा आहे, वाटे आहे, वांकी सांकळ आहे, धारेचा फुटा आहे आणि पासोडा, कुऱ्हे वस्त्र, त्याचबरोबर करडखळांचे वस्त्र, जुना पाट, नवा पाट हा तिसरा आहे पुठ्ठा. आणि चौथ्या पुठ्ठ्यामध्ये श्वेत फुटा, जगळदरण्याची दुटी, धऊचा फुटा, पासोडा, श्रावणीचे वस्त्र, करडेखळा फुटा, श्वेत फुटा, पासोडा, प्रकाश वस्त्र, समग्र शिरकवडी, त्याचप्रमाणे संधीचे तांबा आणि पडवा, जुना पाट, पडवा आणि जुना पाट हे चौथ्या पुठ्ठ्यामध्ये अशा प्रकारचं विशेष परंपरागत असलेलं महत्त्व त्या प्रसादामध्ये आहे. आणि ते महत्त्व जाणून हा परंपरागत पुढेही असा चालत राहावा हा आमचा परिवाराचा मानस झाला आणि म्हणून आम्ही त्या प्रसादाला पिढीमध्ये समाविष्ट केलेला आहे. संपूर्ण पंथासाठी असलेली उपयोगी वस्तू आहे, आज पिढीमध्ये सगळ्या परिवाराच्या साक्षीनं सुपूर्द केलेली आहे. आज मी तुमच्यासमोर काही जास्त बोलू शकत नाही. मी काही फार मोठा नाही, माझ्यापाशी कुठलं तत्त्वज्ञान नाही, माझ्यापाशी कुठल्याही प्रकारची अशी जोडून ठेवलेली ठेव नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये बालपणापासून घडलेली गुरुची सेवा, त्याचबरोबर ज्या विद्यागुरुवर्यांच्या सहवासात गेलो त्यांची असलेली अप्रतिम प्रसन्नता आणि त्या गुरुवर्यांच्या प्रसन्नतेतून माझ्या जीवनाला आकार मिळाला. आणि असलेलं समर्पितपणाचं लहानपणापासून त्या परमार्गामध्ये वावरत असताना ज्या साधुवंतांचं स्नेह आणि त्या साधुवंतांप्रती असलेली श्रद्धा, स्वामी श्री चक्रधरांच्या विचाराचा असलेला जिव्हाळा तो अंतकरणाशी जोपासत असताना अत्यंतिक त्या कुळाच्या नात्याने प्रत्येकाशी संबंधित राहून आमच्या संपूर्ण कुळाच्या वतीने अनेक आम्ही निर्णय आमच्या पद्धतीतून घेत असतो. त्याचबरोबर आत्ताच सांगितलं की परवाच्या दिवशी 6 महंत्या झाल्या. श्री गुरुजी सरले त्यावेळेलाही काही महंत्या पार पडल्यात. तर कुळामध्ये जे काही व्यक्ती आहेत त्यांनाही आपण सन्मानित करावं. आपण फार काही त्यांना देऊ शकत नाही, परंतु एक सन्मान तो सेवेसाठीच आहे. त्या कुळाच्या संवर्धनासाठी, पंथाच्या संवर्धनासाठी, धर्मप्रचारासाठी आणखी त्यांना त्या ठिकाणी ते कार्याचं बळ मिळावं हाच एक हेतू आम्ही सर्व परिवाराने त्या ठिकाणी ठेवला. आणि एकमेकाला अशा प्रकारे धरून पंथाचा प्रचार आणि प्रसार पुढे चालत राहावा हा शुद्ध मनोदय त्या ठिकाणी आहे. आणि तो तसाच पुढे चालत राहावा. ज्यांच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्यांनीसुद्धा धर्मरूप दृष्ट्या ते कार्य पुढे न्यावं ही त्यांच्याकडून माझी मनोमन अपेक्षा राहील. आणि त्या सर्व अपेक्षेला ते पात्र होतील अशी माझी मानसिक इच्छा आहे. त्याचबरोबर या परिवाराचं संगोपन करत असताना आमच्या श्री वर्धनस्थ कुळाशी जो आमच्या श्री गुरुजींनी जोडलेला असा जो काही परिवार आहे, जे काही भक्त मंडळी आहे, जे शिष्य मंडळी आहे आणि त्या शिष्य मंडळी नव्हे इतरत्र सुद्धा पंथामध्ये असलेले संपूर्ण अनुयायी वर्ग आहे, या संपूर्ण परिवारावर आमच्या अत्यंतिक स्नेह आहे. अत्यंतिक स्नेहाच्या माध्यमातून आमचा हा परिवार एकमेकाशी जोडलेला आहे. आणि म्हणून ते स्नेह असंच वृद्धिंगत सर्व परिवाराच्या माध्यमातून आमच्याशी असावं ही सगळ्यांकडून मी अपेक्षा करतो. आणि आपण सर्व गुरुजन या ठिकाणी आलेत. आमच्या ठिकाणी आल्यानंतर आनंद द्विगुणित झाला. आम्हाला तुमच्या येण्याने अत्यंतिक एक मानसिक मंगळ असं वातावरण निर्माण झालं आणि तुमच्या येण्याने हे पवित्रपण निर्माण झालं. या रणाईचे ग्रामस्थांच्या असलेल्या सहयोगास्तव हा आश्रम इथे जवळजवळ 40-45 वर्षापासून वास्तव्य करतो आहे. त्या रणाईचे ग्रामस्थांचाही विशेष यामध्ये सहयोग आहे. त्यामध्ये संपूर्ण या गावातील जे लोक आहे हे एका कुटुंबाप्रमाणे या आश्रमाशी जुळून आहे. एकही मनुष्य या गावाचा आश्रमाच्या वेगळा नाही. तो मग वंजारी समाजाचा असो का भिल्ल समाजाचा असो, त्याला असं वाटते की हा आश्रम आपलाच आहे. एवढा जिव्हाळा एकेका घरामध्ये हा श्री गुरुजींनी जोपासलेला आहे. तोच जिव्हाळा आमच्या परिवाराने आजही जोपासलेला आहे. याची प्रतिती मंडळी तुम्हाला त्यांच्या आगत स्वागतातून कळतच असेल. जरी ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतील पण सेवा आणि भाव अत्यंतिक त्यांच्या ठिकाणी आहे. आणि तो ईश्वर धर्माचा असलेला जो सेवाभाव आहे. आणि या रणाईच्या भूमीमध्ये
कैवल्यवासी श्री ओंकार मोठे बाबाजी यांनी बीजारोपण या धर्माचं या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या रूपानं आज या ठिकाणी एवढं हा वटवृक्ष हा त्यांच्याच प्रसन्नतेने पुढे आलेला आहे। त्याचबरोबर ज्या कार्यासाठी श्री गुरुजींसोबत आमच्या सातत्याने नेहमी ज्यांचा सहवास असायचा असे आमचे आदरणीय परमपूजनीय श्री दीपकराज मामा, त्यांना 5-6 वेळा बोलवलं पण ते आले नाही। कार्य खूप आहे, सातत्याने ते उभे असतात। हे मंदिरसुद्धा त्यांनी अत्यंतिक चांगल्या प्रकारे लक्ष घालून 50 चक्रा मारल्या असतील ते मंदिर उभारणी केली। कधी भाड्याची अपेक्षा नाही, कधी कोणती अपेक्षा नाही, अशा प्रकारचं असलेलं मामांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांचाही सत्कार ग्रामस्थ मंडळी करणार आहेत। तर अशा संपूर्ण साधवंताला मी पृथक पृथक आमच्या संपूर्ण असलेल्या या वर्धनस्थ कुळातील महंत शिष्य त्याचप्रमाणे असलेला हा संपूर्ण बिडकर परिवार सगळ्यांच्या वतीनं आम्ही आपले संपूर्ण जे काही परिवार आहे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या येण्याने आमच्या ठिकाणी पवित्रपणा, पावनपणा आणि तुमच्या येण्याने या भूमीला एक पदस्पर्श झाल्यामुळे अत्यंतिक मंगळस्वरूप प्राप्त झालं। आम्ही तुमचे सर्व जे काही परिवार आहे हे खरोखरच कदापि तुमचं येण्यानं जे काही एक पवित्रपणाला ते विसरू शकणार नाही, अशी पवित्र भावना सर्व साधवंतांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी समर्पित करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी आंबेवळगाव येथील बाबाजी कैवल्यवासी बाबांचा अत्यंतिक हा स्नेहाचा धागा आमच्या या संस्थेशी जुडला होता आणि त्यांचीही प्रसन्नता माझ्यावर सातत्याने होती। त्याच प्रसन्नतेतून कैवल्यवासी आंबेवळगाव निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे गेवराई निवासी श्री मोठे बाबाजी या दोनही गुरुवर्यांचं चिंतन या ठिकाणी आमच्या परिवारावर सातत्याने होतं आणि त्या चिंतनातूनच आम्हाला हे पाठबळ मिळालेलं आहे। तरी त्या दोन्ही गुरुवर्यांच्या प्रती श्रद्धा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवितो। पूर्ण या पिढीची जी परंपरा आहे, रकाने आहेत, या कुळाशी किंवा या गादीशी असलेले त्यांचे संबंध, या सर्व गोष्टी बाबांनी उदित केलेल्या आहेत। एक सूचना मी अशी करेल वक्त्यांना की हे ज्ञानपीठ भरगच्च भरलेलं आहे आणि म्हणून ही सूचना तशी मी द्यायला नाही पाहिजे। तो भावनेचा आणि श्रद्धेचा भाग असतो, परंतु वेळेसाठी या ठिकाणी साहेबांचा चिंतनीजनक ज्यांना महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकाराम हा विशेष प्रकारचा पुरस्कार देऊन पुरस्कृत केलेला आहे, तसे अनेक पुरस्कार बाबांना आहेत, त्याची गणती केल्या जाणार नाही। म्हणून साहित्यिक आत्ताच एक साहित्य संमेलन झालं नागपूरला, त्याचे अध्यक्ष चिंतनीजनक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रभर गुरुवर्य महंत श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री, बाबांना विनंती करतो की बाबांनी या ठिकाणी फक्त 10 मिनिटं आपले विचार व्यक्त करावेत अशी बाबांना विनंती। या धर्मसभेला लाभलेले अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय नको कारंजेकर बाबा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष, मानभाव संप्रदायाचे भीष्म पितामह आदरणीय श्रद्धेय शहादा निवासी बाबा, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित संत मंत बंधू आणि भगिनींनो, बाबांनी जे आपलं प्रास्ताविक केलं ते वास्तविक होतं। त्यांच्या बोलण्यातून दिसणारी नम्रता आणि 2 मोठे आधारस्तंभ निघून गेल्यानंतरही त्यांच्याच आशीर्वादाने त्यांनी पुनर्गठन केलं। सूर्यास्त झाल्यानंतर शिळातळी त्याचा प्रकाश ठेवलेला असतो। आणखी काही उदाहरणं मला असे दिसतात बडनेराच्या बाबांच्या संदर्भामध्ये। बाबा गेल्यानंतरही त्याच ताकदीने परिवार आणखी उभा राहिला। जाधववाडीचे बाबा हा एक प्रकाशाचा बंबाळ दिवा असल्याचं मी कबूल करतो। आपल्या गुरुची प्रसन्नता मिळाल्यानंतर जे शिष्यांची जडणघडण होत असते ही फार महत्त्वाची होत असते। आपण कार्यक्रमासाठी कीर्तनकार आणवतो, रडण्यासाठी काही आणवतो आणि हसण्यासाठी काही आणवतो।
एखादा कीर्तनकार येतो आणि पोट लोळे बरे दुखेपर्यंत हसवतो, एखादा कीर्तनकार येतो आणि तो खूप रडवतो तुमच्या भावनेला स्पर्श करून. पण घडवण्यासाठी कोणी कीर्तनकार किंवा प्रवचनकार येत नाही. आणि ही गोष्ट लक्षात आपण जर घेतली तर आज आदरणीय बाबांना, वर्धनस्थ विडकर बाबांना पूर्णपणे घडवलेलं आहे. त्यांना सरळ बाबांकडून प्रेम मिळालं, वर्धनस्थ विडकर बाबांकडून ज्ञान मिळालं. आणि या दोन्ही गोष्टीने संपन्न असलेले, मुळामध्ये त्यांच्यामध्ये असलेलं जे संघटन कौशल्य आहे, ही उपस्थिती पाहून कोणाला कबूल करावं लागेल की संघटन कौशल्य खूप चांगलं आहे. ते अत्यंत नम्र आहेत. या वर्षाचा खितपुरी उत्सव जो आहे अत्यंत थाटामाटाने तो साजरा होत आहे. आणि म्हणून उपनिषदामध्ये एक श्लोक आहे, ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळं निघून गेलं तरी सगळं शिल्लक राहतं, असा त्या श्लोकाचा भाव आहे. सगळं निघून गेलं तरी सगळं शिल्लक. आणि याला आशीर्वाद कारण असतो की त्या आशीर्वादामुळे ते सदैव भरलेलं असतं जीवन. असे जीवन मी या ठिकाणी पाहतो. श्रीप्रभूंच्या नावाने होत असलेला हा खिचपरी महोत्सव खूप मोलाचा आणि खूप महत्त्वाचा आहे. वेळ कमी आहे हे मला माहिती आहे. व्यासपीठ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा खूप महोत्सवाचा कार्यक्रम आहे. राऊळ माय राऊळ बाप हे ब्रिज ज्यांना आपण लावलं यातच त्यांचं मोठेपण आहे. त्यांनी आपलं ईश्वरत्व बाजूला ठेवलं आणि राऊळ माय राऊळ बाप हे गोड आणि जवळीक असलेलं नाव त्यांनी स्वीकारलं. आणि सगळे लोक मग त्यांना माय बाप म्हणायला लागले. आमचे मराठवाड्याचे लोक गंगातीरचे ज्यावेळेस रुद्रपूरला गेले, रावळांना म्हणाले की चला आमच्या गंगातीरला. वराडच्या लोकांनी येऊ दिलं नाही. हे वराडचे दैवत याशी येऊ नये. तेव्हापासून आमचे आणि मराठवाड्याचे आणि विदर्भाचे थोडेसे मतभेद आहेत. हा एक महत्त्वाचा भाग. तुम्हाला आम्हाला विचारलं तर आम्ही नावं सांगतो, उपाध्या सांगतो, कधी मंत्रीचं नाव सांगतो, कधी आकडे सांगतो, कधी बाराखडी लावतो. प्रत्येक माणूस आपलं काहीतरी सांगतो. मी सरपंच आहे, उपसरपंच, अमुक तमुक काहीतरी सांगतो. पण हाच श्रीप्रभूंना प्रश्न विचारला ना की तुम्ही कोण आहात, फार सुंदर उत्तर त्यांनी दिलं. तुम्ही कोण आहात? तुम्ही संतातले, महंतातले की मंत्रातले, कशातले, कसे, तुम्ही कोण आहात? सगळे एका झटक्यामध्ये नाकारणारे श्री गोविंद प्रभू बाबा. त्यांचं ब्रह्मविद्या शास्त्रातलं काही नाही असं आपल्याला वाटतं, पण एक सूत्र त्यांचं आहे, सूत्र किंवा श्लोक, आणि तो आहे हस्ता मलकाचा. नाहम मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रो न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर्णच्या हम निज बोध रूपम. मी काहीच नाही असं तो श्लोक सांगतो. हा श्लोक आमच्या सर्वज्ञांनी पैठणला उच्चारलेला आहे. एकच श्लोक आहे, ते सूत्र आहे. मी काहीच नाही हे सांगण्यासाठी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. आणि शेवटच्या शब्दाने तिने उकल केलेले निजबोध रूप, मी ज्ञान स्वरूप आहे. माणसाचा माणूस पण मी सोडून दिलेलं आहे. माणसामध्ये असलेल्या काही ज्या गोष्टी आहेत ना, की आज आपण बघतो की माणूस कसा झालेला आहे. आपल्यापेक्षा चांगला माणूस त्याला आपण निवडून देतो, तो माणूस दिल्लीला जातो आणि तिथे त्यावेळेस जो खुर्च्या फेकून देतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं. विधान परिषदेत गेलेल्या माणसाजवळ खुर्च्या फेकतात, शिवाय देतात, त्यावेळेस लक्षात येतं. म्हणून आपण पाठवलेली माणसं इतकी चांगली माणसं आहे आपल्याला लक्षातच येत नाही. मी माणूस नाही. माणसाला अहंकार असतो तो मी नाही. माणूस स्वार्थी असतो तो मी नाही. माणूस सर्व दोषांचा आळा आहे तो मी नाही. म्हणून मी माणूसच नाही. नाहम मनुष्य, मी माणूस नाही. मी देव नाही, म्हणजे मी देवता नाही, देव नाही. मी यक्ष नाही, मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही. हे नाही नाही म्हणणं, हे स्वतःला रिकामं करणं, हे श्रीप्रभू बाबांकडून शिकणं महत्त्वाचं आहे. स्वतःला रिकामं करायचं काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. मग कोण आहे? मग निजबोध रूप आहे, म्हणजे मी ज्ञान स्वरूप आहे. आणि म्हणून श्री चक्रधर प्रभू हे सर्वज्ञ आहे. सगळ्यांनी त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. पण एक ठिकाणी त्यांनी नाकारलं की जे मला कळत नाही असं एक विभूतिमत्व, असं एक व्यक्तिमत्व आहे, आणि ते आहे श्रीप्रभू बाबा. नेने जे श्रीप्रभूची लीला कवने वेळी कवना जेव्हा काही देते.
म्हणजे सर्वज्ञांच्याही आकलनाच्या पलीकडे आपल्या भाषेमध्ये जे व्यक्तिमत्व आहे आणि श्रीप्रभू बाबा न फिरणारं असं एक आस आहे. चाकाच्या मध्ये असताना श्री चक्रधर प्रभू हे चाकासारखे खूप फिरले, खूप परिभ्रमण केले, त्यांनी जागा नाही सोडली. श्रीप्रभूंनी जागा नाही सोडली, पण फिरणाऱ्याला फिरण्यासाठी आधार देण्याचं त्यांनी काम केलं. म्हणून महादेवाचा धर्म त्याला लागणं शास्त्र, सांगी जीवनाच्या गोठी देवदेवाचा मास्तर. एक वेगळं पांघरूण घेऊन एक कवच त्यांनी धारण केलेलं होतं, साधे भोळेपणाचं कवच धारण केलेलं होतं. आणि म्हणून जे विद्वानांना त्रास होतो, ज्ञान्यांना त्रास होतो, हा त्रास त्यांना झालेला नाही. जसा गाडगे बाबांना झाला नाही तसा त्यांनाही झालेला नाही आहे. अन्य संत त्यांनाही खूप त्रास झाला, आमच्या सर्वज्ञांनाही त्रास झाला. शहाणपण शिकवणाऱ्या लोकांना ती उंची ज्यांना सहन होत नाही त्या लोकांनी त्रास दिलेला आहे. श्रीप्रभू बाबांना कोणी त्रास दिलेला नाही. आणि आईला कोणी त्रास देतं का? हो, नाही त्रास देत. म्हणून प्रेमाला चावता येत नाही, आणि जिथं प्रेम आहे त्यालाही चावता येत नाही. प्रेमाला चावता येत नाही म्हणून प्रेम मूर्ती असलेले आमचे श्रीप्रभू बाबा यांच्या जीवनातल्या एका छोट्याशा प्रसंग आहे. छोटासा प्रसंग आहे खिसपुरीचा. अमक्याला नमस्कार तर अमक्याला नमस्कार. हा लौकिक भाग स्वीकारून आपण हा कार्यक्रम करतोय. हा खूप मोलाचा आणि महत्त्वाचा कार्यक्रम आहे. म्हणून निजबोध रूप म्हणून स्वतःचा परिचय करून देणारे आमचे श्रीप्रभू, आम्ही खूप उपाध्या लावतो, आम्हाला एक संदेशच देतात ते, असं मला वाटतं. प्रचंड गर्दी या ठिकाणी जमलेली आहे, बोलण्यासारखं खूप आहे. पण ही संख्या, इथले वक्ते, इथले सगळे विद्वान हे सगळं बघितले की बस शुभेच्छा द्याव्या असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला मी चिंतनी मार्फत हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. वत्सुम सुंदर मंदिरे करतले संतांगे स्थालिका, भांड किडन कौतुके प्रतिग्रहे भुजन हसन हासयन, रेमे रुद्ध परंपरात परतरम तम चिद्वाख्य नमः. बंधूंनो, या पंथाचे तृतीय आचार्य भास्कर भट्ट बोरीकर यांचे 40 मधला हा श्रीप्रभूंचं वर्णन केलेला असा एक श्लोक तुमच्यासमोर या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. आज या ठिकाणी हा संपन्न होत असलेला त्रेवार्षिक खिचपुरी महोत्सव, महंती प्रतिष्ठा, संन्यास दीक्षाविधी आदी असे अनेक मंगलमय असे कार्यक्रम या ठिकाणी गेल्या कालपासून संपन्न होत आहेत. या त्यांना वरती घ्या. मला तर गाडीचा स्पीड घेणं फार अवघड जातं. वेळ 10 मिनिटाचा दिलेला आहे, 5 मिनिटं तर निघून गेलेलीच आहेत. खिचपुरी अवसर या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेली ही ज्ञानसभा आणि या ज्ञानसभेचे अध्यक्षस्थान ज्याने स्वीकारलेलं आहे असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय विदर्भातला एक बुलंद आवाज, गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून पुन्हा गल्लीपर्यंत म्हणा, रामस गावापर्यंत म्हणा, आणि कुठेही म्हणा, इथपर्यंत असणारा असा बुलंद आवाज माझे सन्मित्र हितक्ष आहेत असे आदरणीय श्रद्धेय कवीश्वर कुलाचार्य असणारे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्षपद ज्याने भूषवलेलं आहे आदरणीय श्रद्धेय बाबाजींनी सांगितलेले पंथामधले या भीष्म पितामह आहेत. वास्तविक आहे, भीष्मासारखे सर्व गुणाने असं युक्त असं व्यक्तिमत्व आहे या पंथामधलं, आणि म्हणून त्यांना भीष्म पितामह म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही आहे, अतिशयोक्ती होणार नाही आहे काय. आणि असे असलेले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय, कुठलाही प्रश्न विचारा, कुठल्याही साहित्यातला विचारा, विज्ञानातला विचारा, उत्तर तयार आहे एवढं मात्र निश्चित. आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये असं व्यक्तिमत्व कधी आलेलं नाही आहे. मी असे व्यक्तीच पाहिले नाही की ज्यांच्याशी बोलायला गेल्यानंतर त्या साहित्यातून किंवा
काव्यातून गद्यातून बोलणारे व्यक्तिमत्व आहे आणि मुलाही ते वंदनीय आहेत. असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय मोरोबाप बसलेले आहेत, शहाद्याचे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांचे या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून जे लाभले आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय माझे मित्र असनाखे बाबाजी, या कार्यक्रमाचे असणारे संयोजक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बाबाजी, पूर्ण असणारा परिवार, आणि म्हणून मी या ठिकाणी आपणा आदरणीय व्यासपीठ आहे या सर्वांना या ठिकाणी मी एक विनम्र अशा भावानं दंडवत करतो, नमस्कार करतो. 2च मिनटं मी बोलणार आहे, जास्त काही मी वेळ घेणार नाही आहे. बंधूंनो, हा संपन्न होत असलेला कार्यक्रम सुखदुःख मिश्रित आहे. सुखदुःख मिश्रित कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम सुखदुःख मिश्रित असल्यामुळं एक बाजू सुखाची, एक बाजू दुःखाची आहे. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दवे आचार्य, मोठे बाबा, लहान बाबा यांच्या जाण्यानं जी निर्माण झालेली जी पोकळी इथं होती, त्यांच्या जाण्यानं जे कर्तृत्व थोडंसं थांबलेलं होतं, त्या कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं चालना मात्र दिलेली आहे. ते नूतन महंत आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे उपाध्य कुलाचार्य बिडकर बाबाजी आणि त्यांचा परिवार आहे. हे एक चालनाने गती दिलेले की आज एवढा मोठा मंडपाने नजरी पोचत नाही इथपर्यंत बसलेले सर्व या ठिकाणी मुमुक्ष आहेत, संत महात्मे आहेत. एक बाबांच्या कर्तृत्वाची, बाबांच्या नेतृत्वाची आठवण आणि स्मृती या ठिकाणी त्यांनी आज हा कार्यक्रम करून जागृत ठेवलेले आहे. आणि म्हणून एकच वाक्य या ठिकाणी बोलणार आहे की माझं त्या ठिकाणी वक्तव्य मी संपणार आहे, बोलणार नाही आहे. आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय वर्धनस्थ उपाध्य कुलाचार्य बाबा असणारे, त्यांचा असणारा सर्व परिवार, जे नवीन म्हणत्या त्या ठिकाणी झालेले आहेत, सरळ बाबा आहेत, त्याच्यानंतर असणारे सर्व जे नूतन महंत आश्रमामधले आहेत, त्यांना जाता जाता एक संदेश मला द्यावासा वाटतोय. आणि जाता जाता त्यांना एक संदेश फक्त देणार आहे मी, आणि तो संदेश अशा प्रकारचा आहे की त्यांना विनंती आहे, एक संदेश आहे की एक कवी असं म्हणतो की मौत कितने तर्ज बदले, रंग बदले, ढंग बदले. मौत कितने तर्ज बदले, रंग बदले, ढंग बदले. तर्ज बदले, रंग बदले, ढंग बदले, जब तक कलम जिंदा है. आज सर्वांच्या परिवार जो आश्रमातला आहे, या सर्व परिवारांनी प्रतिज्ञा करायची आहे. कैवल्य श्री दोय आचार्यांच्या स्मृतीसाठी एक प्रतिज्ञा अशा प्रकारची करायची आहे की मौत कितने तर्ज बदले, रंग बदले, ढंग बदले, जब तक कलम जिंदा है हम तुम्हें मरने ना देंगे, हम तुम्हें मरने ना देंगे. बस एवढ्याच्या ठिकाणी त्यांना विनंती वजा मी संदेश देऊ इच्छितो. पुन्हा आपणा सर्वांना अभिवादन करून माझं हे 2 मिनिटाचं वक्तव्य त्याला मी विराम देतो. दंडोत प्रणाम, दंडवत. गुंडमाख्यम नयन निखिल लोकाधारमालोकेशम श्रवण शृणुनितांतम पुण्यकीर्तिम महंतम भवगदशमिंद प्रभू. जेवढ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहोत तेवढा सगळ्यांचा जयकारा अर्चनाच्या रूपाने खिचपुरीच्या या अधिष्ठानाला अभिवादन करूयात. श्री गोविंद प्रभू. आपल्या सर्वांच्या वतीनं या अधिष्ठानाला एक पुष्प अर्पण करतो, अर्चन करतो. त्या अधिष्ठानाला वंदन केल्यानंतर त्याच अधिष्ठानाचं रक्षण करण्याचं कार्य आपण सर्वजण करत आहात. त्यामध्ये ज्या पिढीला ही सेवा उपलब्ध झालेली आहे त्या वर्धनस्थ पिढीच्या ज्ञान परंपरेला, धर्म परंपरेला, त्यांच्या गुणोपकाराला आठवत आपण त्या ज्ञान परंपरेचे पाईक असलेल्या वर्तमान
बिडकर गादीवर अधिष्ठित असलेल्या आणि आपल्या सर्वांना अनुभवास आलेल्या मागील बाबांच्या गुणोपकारांची आठवण करत त्यांनाही दंडवत प्रणाम करूयात. म्हणा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. ज्यांच्यामुळे आज हा आपल्या सर्वांना योग उपस्थित झाला ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष, अंतर्गुणाने आपल्या सर्वांमध्ये ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध या रूपाने आपल्या सर्वांच्या शिरोमणी अध्यक्ष म्हणून अधिष्ठित आहेत त्या शहाद्याच्या बाबांना दंडवत प्रणाम करतो. महानुभवांचा स्वाभिमान असलेल्या कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांसाठी आपण टाळ्या वाजवून त्यांनाही आम्ही दंडवत प्रणाम करतो. या सर्व धर्मवार्तेमध्ये सभेमध्ये उपस्थित असलेले स्वनिष्ठ आणि परनिष्ठ आभाराने अनेकांच्या वेधा बोधा अनुसरणाला निमित्त असलेल्या सर्व वर स्टेजवर असलेल्या अधिकरणांना आम्ही सर्वजण नतमस्तक होत दंडवत प्रणाम करतो. त्याचसोबत या स्टेजवरून स्वनिष्ठ परनिष्ठासह हा ईश्वरीचा उद्धरण व्यापार चालवितात त्याही पेक्षा खाली असलेल्या भजना पूजनाने आणि परमप्रीतीने या अधिकरणांशी नातं जोडून ईश्वराचं प्रेम प्राप्त करणारे उपस्थित सर्व गुरुकुळ या सर्वांना दंडवत प्रणाम करतो. आणि आजच्या या खिचपुरी महोत्सवाच्या निमित्ताने या धर्मवार्तेने आपल्यालाही काही दिलेलं आहे आणि आपल्याकडूनही आम्हाला काही प्राप्त होत आहे. ही धर्मसभा आपल्या सर्वांना 3 गोष्टी शिकवत असते. जेव्हा बहुते मिळती एकत्र हे थोरा भाग्याचं लक्षण आहे. इथे प्रत्यक्ष परमेश्वर अधिष्ठित आहेत. साधनदाता श्री चक्रधर प्रभू अधिष्ठित आहेत. 12 वाजता इथेच आपल्या प्रत्येकाच्या घरी 12 वाजताही दत्तात्रेय महाराज उपस्थित असतात असा आमचा महानुभाव यांचा प्रतीतीने निर्धार आहे. या उभय अवतारांच्या साक्षीनं ही धर्मवार्ता आपल्याला काहीतरी सांगत असते. काय सांगत असते ही धर्मवार्ता? सगळ्याच गोष्टी इथले बोलून सांगतात असं नाही. न बोलताही आमचा महानुभाव बरंच काही सांगत असतो. बोलून सांगणारे काही ज्यांच्याकडे हा ईश्वरीचा व्यापार आहे ते बोलून सांगतील, परंतु आम्ही महानुभाव न बोलताही या समाजाला बरंच काही सांगत असतो, बरंच काही देत असतो. ज्यामध्ये आम्हाला शास्त्राने सांगितल्या अनिष्टजनक ते न पुसता सांगावे. जे अनिष्ट आहे, जे चुकीचं आहे ते महानुभाव न बोलता सुद्धा सांगतो. जेव्हा या समाजामध्ये असं काही चुकीचं तयार होतं, चुकीचं बोलतं, चुकीचं काही वर्ततं, त्यावेळेस आमचा महानुभाव हातात गाठी घेऊन देवाला फक्त स्मरण करतो. आहे का नाही आपल्या स्मरणातल्या गाठीची ताकद? ती हातातली एक गाठी सुद्धा समाजातल्या किंबहुना प्रत्येक घटकाचं अनिष्ट टाळण्याची ताकद आम्हा महानुभाव यांच्या एका गाठीमध्ये आहे. जे काही बोलले नाहीत, परंतु त्यांनी ते अनिष्टजनक जे आहे ते तुमचं फेडलं. तेवढंच कशाला आमचा प्रत्येक महानुभाव सांगतो, अरे उत्तर दिशा आहे तिकडे पाय करू नकोस. तुम्ही विचारलं नाही, तुम्ही विचारलंच नाही, तरी आम्हाला असं तुमचा विषयी कळवळा आहे म्हणून आम्ही न पुसता सांगतो. जे इष्टजनक आहे ही धर्मवार्ता, हे गुरुकुळ आपल्याला सांगताय इष्टजनक ते पुसलिया सांगावे, ज्याच्यामुळे तुमचं इष्ट घडणार आहे. मग ते वासनिकाचं इष्ट असू द्या, वासनिकाचं इष्टवेद, वेदवंताचं इष्टबोध, बोधवंताचं इष्ट अनुसरण, अनुसरल्याचं इष्ट चर्या आणि चर्यावंताचं इष्ट आहे स्मरण. जे इष्टजनक आहे
ते तुम्ही विचारल्यानंतर आम्ही महानुभाव सांगतो. महानुभाव असं चौकात होऊन कोणाशी बोलत नाही. जर एखाद्याने विचारलंच, काही प्रापंचिक सुख असू द्यात, दुःख असू द्यात, अडीअडचणी असू द्यात, पुसलं तर सांगतो. काय सांगतो? ठेव विडा, ठेव विडा, कर स्मरण. त्याही पलीकडे जाऊन सांगतो, इष्टजनक जे पुसल्या सांगावे ते याच खिचपुरीच्या या विशेषाला, या अधिष्ठाना एक पुष्प वाहिजे. आपल्या सर्वांच्या डोळ्यातलं एक पुष्प आणि डोळ्यातले 2 अश्रू, सगळ्यात खिचपुरीच्या आनंदामधले सगळ्यात मोठी उपलब्धी काय असेल तर या धर्मवार्तेतलं तुमच्या डोळ्यातलं 2 अश्रूंचं पाणी आणि एक पुष्प, एक सुपारी सुद्धा पुरेशी आहे. ही धर्मवार्ता आपल्या सर्वांना सांगते आहे. इष्टजनक ते पुसलिया सांगावे. आहे का नाही आपल्या सर्वांची तयारी? आणलंय का नाही सगळ्यांनी? एक फूल, एक पुष्प आणलंय का? अरे ते भावपुष्प प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि हेच भावपुष्प श्री प्रभू बाबा स्वीकारण्यासाठी आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. 12 वाजता आपण सर्वजण त्याच अधिष्ठानाला साक्षी करून आपलं हे भावपुष्प अर्पण करणार आहोत. तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे, जे योग्यताजनक ते न पुसत्याही सांगावे. आमचे शादेचे बाबा विचारलं तरी लवकर सांगत नाहीत. घोटीचे बाबा आहेत, विचारलं तर 3-3 वेळा सांगत नाहीत. आमच्या महानुभावांच्या परंपरेमध्ये कोणी काही विचारलं की लगेच सांगावं असा नियमच नाही आहे. परंतु त्याची परीक्षा पाहिल्यानंतर, त्याची अधिकार पात्रता पाहिल्यानंतर मग सांगण्याची आमची महानुभावांची परंपरा आहे. अशनाख्य बाबांचं गिरोलीला महावाक्य होतं आणि त्या महावाक्यामध्ये आम्ही एक प्रश्न पुन्हा पुन्हा करायचो, पण ते पुन्हा पुन्हा विचारून आम्हाला काही उत्तर देतच नव्हते. आपल्या सर्वांना न पुसताही, तुम्ही विचारलं नाही तरीही देते आहे. काय देते? की योग्यताजनक जे पुसल्याही न सांगावे, पुसल्याही न सांगावे, पण तरीही आज खिचपुरीच्या रूपाने आपल्या सर्वांना या दर्शनाचा लाभ आहे. हे योग्यताजनक देणारं कार्य ही धर्मवार्ता आपल्याला देते. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूयात. या साधनाचं भजन पूजन करण्याचं भाग्य आज आम्हाला उपलब्ध झालेलं आहे. या साधनाचं सेवा करून काहीतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये साधन चरितत्वासाठी जी योग्यता हवी आहे ती आज या धर्मवार्तेतून आपल्या सर्वांच्या साठी उपलब्ध आहे. कारण या धर्मवार्तेमध्ये स्टेजवर अनेक गुणांचे पुरुष आहेत. कोणी साधे, कोणी संते, कोणी महंते, कोणी गुणवंते. आणि म्हणून यांचा हा महत्त्वाचा आनंद या धर्मवार्तेने 3ही प्रकारचा आपल्या सर्वांना दिलेला आहे. आणि म्हणून त्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करत एक महत्त्वाचा संदर्भ सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. संदर्भ असा आहे की महानुभावांच्या परंपरेमध्ये कवीश्वरांनी उपाध्यांचा सन्मान वाढवायचा, उपाध्यांनी कवीश्वरांचा सन्मान वाढवायचा, ठाईकाने अभ्यागताचा सन्मान वाढवायचा आणि अभ्यागताने ठाईकांचा सन्मान वाढवायचा. आणि दोघांनी परमप्रीती करून अच्युत प्रीतीशी एक नातं जोडायचं. आहे का नाही आमचं दोघांचं सर्वांचं नातं? कोणाशी आहे? एक देव एक धर्म तयासी परमप्रीतीचा हा अनुबंध आपल्या सर्वांचा आहे. आणि म्हणून एक संदर्भ सांगतो. विद्वांस अचल मुरारी मलबास आहे. 2 मिनटं. कुठं गेले आयोजक? सांगू काय? हो, अध्यक्षांना विचारावं लागलं. ते अचल मुरारी मल्लबास अखतवाड्याला आहेत आणि संत्रासबाज बिडकर परमेश्वरपुराला आहेत. अन्वय मी यासाठी सांगतो की आज आमच्यासाठी सर्वांसाठी हा एक वृद्धाचार, श्रुती मार्गरूढी आणि वृद्धाचार या 4 प्रमाणातलं हे प्रमाण आहे. संत्रासबाज बिडकरांचा मार्ग परमेश्वरपुराला आहे आणि विद्वांस मुरारी मल्लव्यासांचा मार्ग अखतवाड्याला आहे. कोणीतरी एकाने सांगितलं संत्रासबाज बिडकरांना की विद्वांस महानुभावांच्या मार्गामध्ये एक राजोबास नावाचे अधिकारी आहेत. हे उत्तम प्रज्ञावंत आहेत, चांगले विरामशील आहेत, अर्थाचे जाणते आहेत. आणि मग ते निमित्त करून एक दिवस संत्रासबाज बिडकर विद्वांस मुरारी मल्लमाच्या भेटीला आले. भेट झाली, भेटीचं विधान झालं
आणि बोलता बोलता त्यांनी विचारलं की तुमच्या गुरुकुळामध्ये एक अधिकारी आहेत, तो मला भेटायचा आहे, त्याला बघायचं आहे. ते म्हटले ते अटनाला गेलेलेत. आणि मग संत्रासबास तर परमेश्वरपुराला गेले. पण जेव्हा राजोबास आले तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची आठवण संत्रासबास बिडकरांनी केलेली आहे. आणि मग ते कवीश्वर अमनाय परंपरेतले विद्वांस मुरारी बालास त्यांना काही द्रव्य पाठवून त्यांच्या भेटीला पाठवतात. भेट झाली, भेटीची क्षेमवार्ता झाली. आणि मग त्या क्षेमवार्तेमध्ये त्यांनी एक महत्त्वाचा संदर्भ स्पष्ट केला. संदर्भ असा होता की ते दोघांची परमप्रीती झाली. आत्ता बाबा त्यांच्या वडनेर भुजंगाच्या जवळ असलेल्या टाकरखेड्याला बाबा भेटीसाठी आले आणि परमप्रीतीमध्ये आम्ही दोघांनी गळा भेट घेतली. दृष्टे पदार्थे की जेती प्रीती, अदृष्टे शास्त्रे का प्रसादे की जेती परमप्रीती. आणि म्हणून त्यांनी विचारलं त्या राजोबासांना की आपण हे प्रीतीचं विधान केलं, भेटलो आपण, सगळा विधी झाला, परंतु प्रीतीभंगे ऐसे काहीसे न होय. आपल्यातली दोघांमधली प्रीती भंगण्यासाठी काय कारण असू शकतं? आजकाल आपण बघतो चहापेक्षा केटली गरम असते आणि ती काय करते, दोघांतली प्रीती काहीतरी विक्षेपाने कमी करते की नाही? बाबा चांगलेच असतात, मंत्री चांगलेच असतात, पण अवतीभोवती जे लोक असतात ते त्याला काहीतरी करतात, मिसअंडरस्टँडिंग करतात आणि दोघांमधला गैरसमज वाढवतात. इथे राजोबास विद्वांसांनी एकच उत्तर दिलं, प्रीतीभंगे. यासाठी आपण प्रतिष्ठिलेला अर्थ जर मी वितर्कला, शास्त्रामध्ये अर्थ पूर्वपक्ष पक्ष विपक्ष असतो आणि तो अर्थ जर मी वितर्कला तर तुमच्या मनात माझ्याविषयी किंतु परंतु निर्माण होतो. बस यामुळे प्रीती भंगते. आणि एका गुरुने एका शिष्याला अलिंगन दिलेलं आहे. देतात का? आजपर्यंत असं कधी पाहिलं का? मी माझ्यातही अनुभवलं. याच म्हणजे परंपरेतले बाबा वर्धनस्थ बाबा यांनी मला पहिल्यांदा जेव्हा गळ्याला गळा लावून आप्तृत्व भावे आलिंगन दिलं, ती भेट आपल्या प्रत्येकाला अनुभवित असेल. आहे का नाही ते वात्सल्य? आणि ते वात्सल्यच आमचं जीवन आहे. परधर्म हेच आपलं जीवन आहे. आणि या परमप्रीतीचा धागा हा आपल्या सर्वांमध्ये जेव्हा उपलब्ध होतो तेव्हा गुरुला संतोष आहे आणि देवालाही संतोष आहे. त्यावेळेसच्या विद्वांस मास यांनी संत्रासबास बिडकरांना शांतीचा महामेरू ही पदवी बहाल केली. आम्ही सर्व गुरुकुळ कवीश्वर परिवारातील सर्व गुरुकुळांच्या वतीने आम्ही वर्तमान असलेल्या वर्धनस्थ बाबांना शांतीचा महामेरू ही पदवी प्रदान करतो आणि आम्ही आमचा आनंद द्विगुणित करतो. झालेली सर्व सेवा श्री प्रभू बाबांच्या चरणावर समर्पित करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. की आजच्या या धर्मसभेमध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून आज जो महोत्सव या ठिकाणी पार पाडला जातोय खिचपुरी, हे कोणीतरी 7 जन्माचा विधाता असतो त्याच व्यक्तीला किंवा त्याच समाजातल्या त्या घटकाला ह्या महोत्सवाचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध असते. आज निलेश दादांनी किंवा बाबांनी, आता बिडकर बाबा झाले तुम्ही पण, माझी थोडीशी स्तुती केली. माझं नम्रपूर्वक तुम्हाला एक अभिवादन करून आग्रह असेल की यापुढे माझी स्तुती करण्याची आवश्यकता नाही. मी ह्या परिवारातलाच असल्यामुळे मी जे काही करेल ते माझं कर्तव्य असेल. मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर आमचं राजकारण, आमची राजनीती
ती आमच्या सोबत असू द्या, पण धर्ममंडपामध्ये ज्यावेळी आपण येतो त्यावेळेचा आनंद जो असतो तो आनंद असा वेगळा असतो. आपल्याला कदाचित काहींना कल्पना असेल, काहींना कल्पना नसेल, परंतु या व्यासपीठावर उभं राहण्यापर्यंत तर या खुर्चीपर्यंत बसण्यापर्यंत मला जर का ही संधी प्राप्त झाली असेल तर आज या महोत्सवानिमित्त मला बिडकर बाबा असतील, सरळ बाबा असतील, मागच्या 25-30 वर्षापासून त्यांच्याशी असलेला सानिध्याने संपर्क असेल, त्यांचं प्रेम असेल, त्या प्रेमातून त्यांनी जवळीकता एखाद्याच्या पाठीवर हात ठेवून शेजारी बसणं असेल, ज्या ज्या वेळी मी या ठिकाणी आलेलो असेल त्या आल्यानंतर राजकीय जीवनात आम्ही सगळीकडे फिरत असतो पण आमची काळजी घेणारा कोण नसतो, पण बाबांच्या दरबारात आल्यानंतर, त्यांच्या चरणात आल्यानंतर शेजारी बसून एक शब्द पहिला ते विचारायचा की अनिल दादा तू काही प्यालेला आहे का, चहा पिलेला आहे का, पाणी घेतलेलं आहे का, दुपारची वेळ असेल तर तू जेवला आहे का. राजकारणामध्ये नाटकी हो म्हणावं लागतं, पण मनातलं ओळखणारे बाबा जे होते ते आमचे सरळ बाबा किंवा बिडकर बाबा होते. पोटामध्ये भूक लागलेली असायची पण हो म्हणता येत नव्हतं, पण एक अंतरात्मा असलेला व्यक्ती, संत महंत, हे कोणाच्याही मनातलं जे ओळखतात त्या मनातल्या भावना त्यांच्या प्रेमातून ज्यावेळी आमच्यासारख्याला प्रकट व्हायच्या त्यावेळेला मनस्वी कुठेतरी आनंद व्हायचा. आज दादांना ती जबाबदारी मिळाली. मला कल्पना आहे की जो वारसा त्यांनी चालू ठेवण्याचा या ठिकाणी संकल्प घेतलेला आहे आणि ज्या छत्र छायेखाली त्यांची आतापर्यंतची वाटचाल आपण सगळ्यांनी मिळून बघितली, त्या वाटचालीमध्ये बाबांचा सुद्धा किंवा आता निलेश दादांचं असेल ती पुढची वाटचाल अतिशय उत्कृष्ट असणार आहे. होतो या कार्यक्रमानिमित्त करंजेकर बाबा असतील, सारंगधर बाबा असतील, मला त्यांनी आत्ताच एक सूचना दिली. मराठी भाषेचं विद्यापीठ या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जे यापूर्वी कधीही निर्माण झालेलं नव्हतं, पण बाबांनी सांगितलं म्हणून देवेंद्रजींनी ऐकलं किंवा मुख्यमंत्र्यांनी ऐकलं किंवा अजित पवारांनी ऐकलं आणि त्याची घोषणा सुद्धा झाली. ही एक आनंदाची गोष्ट आहे की मराठी लोकांसाठी फार मोठ्या प्रमाणावरती हा एक मोठा निर्णय शासनाच्या वतीने घेतला गेला. मला सांगायचं एवढ्या करताय, राज्यकर्ता कोणीही असला पण एखाद्या संतांनी जर का तो आदेश दिला किंवा सूचना दिली, ती सूचनेचं आदेशामध्ये राजकारणी लोक हे उत्तम पद्धतीने पालन करतात आणि त्या पालनाचा आज आपल्या समोर जो नमुना दिसतोय ते या विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आज रनाईच्या पावनभूमीमध्ये, रनाईचे गाव म्हणजे आमच्या दृष्टिकोने एक आदर्श गाव, या पावनभूमीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी येत असतात, त्यांचे चरण स्मरण या ठिकाणी होत असतो. मला अभिमान वाटतो आमच्या नगर रनाईच्यातल्या सगळ्या नागरिकांचा.
येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं ते ज्या पद्धतीने या ठिकाणी स्वागत करतात, कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रयत्न करतात, तर या पावनभूमीच्या माध्यमातून मी आमच्या रणायचेकरांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो की त्यांच्यामुळे आज आपला जो कार्यक्रम असतो तो कुठेतरी यशाच्या दिशेने सातत्याने वर्ष तो पार पडताना आपल्याला बघायला मिळतो. पंथ तर एकच आहे, पण आज या धर्मपीठाच्या व्यासपीठावरून मला सांगताना आनंद वाटतो की जरी आपला एक पंथ असला, परंतु याचा विस्तार देशभरामध्ये आपल्याला ज्या पद्धतीने बघायला मिळतोय, तर कुठेतरी मन प्रफुल्ल होतं. आम्ही 1000 ठिकाणी जात असतो, पण बाबा एक गोष्ट नक्की आहे, सकाळी 7 वाजल्यापासनं तर रात्री 12 वाजेपर्यंत हा कागद घेऊन या, तो कागद घेऊन या, आमचं हे काम करून द्या. अनेक संसारामध्ये अनेक समस्या असतात आणि अनेक समस्यांमधनं त्या समस्या मांडणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावरती असते. पण मला सांगताना एक अभिमान वाटतो की या 24 तासात 365 दिवसामध्ये 24 तासामध्ये आम्ही समस्यांनी आणि त्या सोडवण्यासाठी विळख्यामध्ये कुठेतरी अडकलेलो असतो. कदाचित परिवारही विसरून जातो आणि बाकीच्या गोष्टी आमच्या दुर्लक्षित होतात. पण अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की या धर्मपीठाच्या व्यासपीठापर्यंत आल्यानंतर हे जे 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास हे असे असतात की त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या समस्यांपासून स्वतःच्या जीवनाकरता जगण्याचं हक्काचं व्यासपीठ, हा अर्धा तास आमच्या जीवनासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असतो. म्हणून ज्यावेळी मी विधानसभेला विजयी झालो, ताई आणि आम्ही सोबतच आहोत, 2 वेळा पराभव झाला, मी बाबांकडे आलो. बाबा म्हटलं मी आता फार डिस्टर्ब झालेलो आहे, प्रयत्न करून चांगलं वागून तरी सुद्धा मला यश येत नाही, कुठेतरी मी कमी पडतोय. बाबांनी मला शेजारी बसवलं. बसवल्यानंतर पाठीवर हात ठेवला, म्हणे अनिल दादा तू प्रयत्न चालू ठेव, 2019ला तू नक्की विजयी होशील आणि फार मोठ्या पदावर जाऊन बसतील. त्या शब्दांची आठवण आज सुद्धा मला या ठिकाणी येत राहते. मी विजयी झालो आणि त्या विजयी होण्याच्या अगोदर एक प्रसंग असा आला की अनिल तू सकाळी किती वाजता तयार राहशील? म्हटलं बाबा तुम्ही आदेश देणार त्यावेळी तयार राहील. सकाळी त्यांच्या आदेशाप्रमाणे मला सूचनेप्रमाणे वेळ ठरली आणि ठरल्यानंतर मी गाडीत बसलो. गाडी जायला लागली आणि गाडी जाता जाता कुठे जाते काय जाते एक शब्द न विचारता ती गाडी जाऊन कनाशीच्या दर्शनासाठी जाऊन उभी राहिली. त्या ठिकाणी त्यांनी विडा ठेवला आणि आजपासून तू तुझ्या कामाला लाग हा एक आशीर्वाद त्यावेळी दिला. ताई विजयी झाल्यानंतर पहिला मी दर्शन घ्यायला या ठिकाणी आलो आणि सांगितलं, म्हटलं बाबा तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालो. माझं लेटर हेड छापलेलं आहे, तर त्या लेटर हेडची सुरुवात जर का करायची असेल तर मला असं वाटतं की प्रभूचरणी हे लेटर समर्पित करून कुठल्या कामाची आपली सूचना असेल तर त्याची जर का सुरुवात झाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल. म्हणून आज हे आपण या ठिकाणी जे काम केलेलं दाखवलं, ज्याचं उद्घाटन झालं, त्याची सुरुवात बाबांच्या आशीर्वादाने, माझ्या पत्राची सुरुवात सुद्धा बाबांच्या आशीर्वादाने त्या काळात आम्ही सगळ्यांनी मिळून केली. मी फार काही अधिक वेळ घेणार नाही, परंतु हे एक गोष्ट नक्की आहे की आज महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जर का म्हटली तर 14 कोटी आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या 14 कोटी लोकसंख्येमधनं 288 आमदार असतात आणि 288 आमदारांमधनं केवळ फक्त 30-35 कुठे कोणीतरी मंत्री होत असतं. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची मला जर का संधी मिळाली असेल तर ते केवळ आणि केवळ
आज बाबांच्या आशीर्वादाने मी समजा जर का तुमच्याकडे दर्शनाला आलो नसतो तर कदाचित मला आयुष्यामध्ये ही कधीही संधी मिळाली नसती. मी परमेश्वराला आणि आपल्या सगळ्या संत महंतांना, जे व्यासपीठावर बसलेले असतील त्यांच्या सगळ्यांना, आपापल्या आश्रमामधले ज्यांनी ज्यांनी जबाबदारी पार पाडतायत त्या संत महंतांना एवढीच विनंती करेल की मला जी सेवेची संधी मिळाली आहे त्या सेवेमध्ये कुठेही माझा दुरुपयोग माझ्या हस्ते माझ्याकडनं केला गेला नको पाहिजे. ज्या जनतेकरता मला आशीर्वाद तुम्ही निवडून देण्याकरता केला असेल त्या जनतेची प्रामाणिकपणे माझ्या हातून सेवा घडो एवढाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांकडनं मागतो आणि थांबतो. धन्यवाद. उच्च मी दीन कुकर्मी अधर्मी वासनावसी चुकलेल्या प्रवाशाला रक्षिबा शरणागता तुझ्याची मार्गी चालावे तुझेची चिंतन व्हावे संन्यास साधण्यासाठी रक्षिबा शरणागता तव आज्ञा मोडूनी झाले ननुसरण सर्वदा पदरीच्या निमित्ताने संपन्न होत असलेली ही ज्ञानसभा, या ज्ञानसभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय अमरावती निवासी बाबाजी, त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय शहादा निवासी बाबाजी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आचार्यगण आणि अच्युत गोत्रीय बंधू भगिनींनो, आत्ताच या ठिकाणी कवी कल्पना या काव्यसंग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आलं. श्री गोविंद प्रभूंच्या लळेचा वारसा, खिचपुरीच्या लळेचा वारसा ज्या बिडकर पिढीला लाभलेला आहे त्या श्री गोविंद प्रभूंनी साहित्याची प्रेरणासुद्धा भक्तांना दिलेली आहे. ज्या वेळेला श्री गोविंद प्रभूंनी विवाहाची प्रवृत्ती स्वीकारलेली होती, वास्तविक ती प्रवृत्ती होती, तो एक नट होता, परंतु त्यानिमित्ताने श्रीप्रभू बाबांनी साहित्याला प्रेरणा दिलेली आहे. महदाईसा ज्या आहेत या महदाईसांना श्रीप्रभू बाबा म्हणतात. महदाईसांनी त्यावेळेला धवळे नावाचं गीत गायलेलं आहे. धवळे म्हणजे विवाहप्रसंगी गावयाचं एक मंगलगीत, त्याला धवळे असं म्हणतात. ते धवळे महदाईसांनी गायले. या धवळ्याची प्रेरणा जी आहे ती श्रीप्रभू बाबांनी दिलेली आहे. वास्तविक पाहता श्रीप्रभू बाबांचा हा परदृश्य अवतार आहे, परंतु असं असताना देखील श्रीप्रभू बाबांनी साहित्याची प्रेरणा महादाईसांना दिली आणि श्रीप्रभू बाबा महादाईसांना म्हणतात, आओ मेली जाय कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे, कृष्ण रुक्मिणी गाय म्हणे. आणि त्यावेळेला महादाईसांना स्फूर्ती झालेली आहे आणि त्या स्फूर्तीतूनच मदंबेचे धवळे हे गीत उदयाला आलेलं आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गोविंद प्रभूंचा वारसा ज्या कार्यक्रमाला लाभलेला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक येथील कवी दत्तू कांबळे यांनी हा एक काव्यसंग्रह अतिशय उत्तम प्रकारे तयार केलेला आहे. काव्याची रचना करणं हे तसं सोपं नसतं, त्याला शब्दांची संपत्ती खूप असावी लागते. यमक, अनुप्रास, क्लेश हे जे मराठी भाषेतील जे अलंकार आहेत या अलंकाराची जाणीव त्याला असावी लागते. आणि ती सगळी जाणीव मी एक 10 मिनटं हे पुस्तक चाळलं तर त्याच्यामध्ये मला हे दिसून आलं की त्यांनी विविध विषयांवर या काव्यसंग्रहामध्ये काव्य केलेले आहेत.
ज्या विषयांवर आजपर्यंत कोणी स्पर्श केलेला नव्हता अशा काही प्रसंगांना सुद्धा त्यांनी या काव्यग्रंथामध्ये स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून कवीच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना या काव्यग्रंथामध्ये पुस्तकामध्ये साकार झालेल्या आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जहान पहुंचे रवी वा पहुंचे कवी. जिथे सूर्यसुद्धा पोचू शकत नाही, सूर्याचा प्रकाश पोचू शकत नाही, त्या ठिकाणी कवीच्या कल्पना मात्र पोचू शकतात. आणि म्हणून श्री सद्भक्त श्री गाभणे यांनी आपल्या कविकल्पनेतून कुशाग्र बुद्धीतून प्रभावी काव्यांची जी रचना केलेली आहे ती खरोखरच स्तुत्य आणि प्रभावी आहे. या काव्यांच्या माध्यमातून जे सद्भक्त आहेत, भाविक आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याची एक उत्तम संधी या काव्यग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छेन की आपल्या ज्या भावना आहेत, जशा म्हादाईसांनी काव्य गाऊन आपल्या भावना श्रीप्रभूंच्या चरणी अर्पण केल्या, आमच्या पूर्वसुरींनी आमच्या पंथामध्ये जे पद्यसाहित्य आहे त्या पद्यसाहित्याच्या माध्यमातून आपल्या भावना, आपले विचार, आपली आर्त, आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच वारसा या कवींनी घेऊन आपल्याही भावना परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून हा जो ग्रंथ आहे याला मी ग्रंथ म्हणेन, कारण ग्रंथ शब्दाची व्याख्या अशी आहे की देह बंद तुटे तया नाव ग्रंथ. ज्याच्यामुळे देहबंद तुटला जातो त्याला ग्रंथ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये जी परमेश्वराची स्तुती केली गेलेली आहे त्या स्तुतीमुळे आपल्याला एक प्रसन्नता लाभणार आहे. त्या प्रसन्नतेतून परमेश्वराची जी साधना आहे ती साधना आपल्याला साधणार आहे. आणि म्हणून हा काव्यग्रंथ प्रत्येकाजवळ असावा अशी मी अपेक्षा करतो. काव्यग्रंथाची छपाई अत्यंत उत्कृष्ट झालेली आहे. त्याचप्रमाणे त्याची जी किंमत आहे तीसुद्धा अत्यंत वाजवी आहे. 160 रुपये त्याची किंमत आहे. आणि म्हणून असा हा ग्रंथ, तसं जर पाहिलं तर साहित्याच्या दृष्टीतून या ग्रंथाची किंमत कमीत कमी 250 ते 300 रुपये ठेवली जाते. परंतु अगदी सर्वांना तो प्राप्त व्हावा, घेता यावा म्हणून त्यांनी याची किंमत अतिशय अल्प दरात ठेवून तो ग्रंथ आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावा. त्याच्यातले जे काव्य आहेत, विक्री करता नाही का, याच्यावर किंमत दिसली ना, हे बरं काय हरकत नाही. कवी स्वतः इथं आलेले आहेत. त्यांचं मनोगत असं आहे की हा ग्रंथ आम्ही धर्मार्थ देणार आहोत, तर तो आपण प्राप्त करावा आणि त्यातले काव्य गाऊन त्या परमेश्वराला तोषवावं, परमेश्वराची प्रसन्नता मिळवावी, साधनवंताची प्रसन्नता मिळवावी अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझ्या विचारांना विराम. मध्ये क्रीडा करीती कृमीते ब्रह्मपदानेती तया नमन श्री प्रभुराया. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. ही लीळा सुद्धा उत्तरार्धातलीच आहे आणि त्याच संदर्भाने मी हितगुज साधण्यासाठी उत्तरार्धात तुमच्यासोबत आलेलो आहे. त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ पिढीच्या कुलवंदनाचा हा अभिषेक सोहळा परंपरेने संपन्न केला जातो. त्याच परंपरेच्या प्रवाहात आज संपन्न होत असलेला हा सोहळा, या सोहळ्याच्या निमित्तानं ही संपन्न होत असलेली धर्मसभा
या धर्मसभेचे सभाध्यक्ष आदरणीय श्री बाबाजी, कार्याध्यक्ष आदरणीय श्री शहाद्याचे बाबा, श्रद्धेय व्यासपीठ, आदरणीय पूजनीय महंत, संत, वासनिक, बंधू भगिनी, कार्यक्रमाचे आयोजक, उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ महानुभाव आणि समस्त बिडकर परिवार, रणाईचे वासी, आपण थोडंसं वृद्धाचाराचं जर अवलोकन केलं तर काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. आचार्य श्रींना 500 शिष्य होते. ते गुरुकुळ होतं. कुळाची सुरुवात झालेली नव्हती. लक्षात घ्या, या उपाध्य कुळाचं जे वैशिष्ट्य आहे, जे आगळेपण आहे ते लक्षात घ्या. संप्रदायामध्ये कुळाची सुरुवात करणारं पहिलं कुळ कोणतं असेल तर ते उपाध्य कुळ. याते उपाध्य कमळा ईसा म्हणा. त्यापूर्वी काही संकेतही पाळले जायचे बरं का. भट्टोबास असताना कुठल्याच शिष्याने स्वतःला शिष्या करून घेतला नाही. भट्टा विद्यमानी शिष्य न करती. गुरुविषयीचा असलेला हा एक परम आदर्श आहे. आणि भट्टोबासांनी स्वतः जेव्हा जानोपाध्यांना त्यांची पुतणी सेवेसाठी म्हणून तिचं शिष्यत्व स्वीकारायला लावलं आणि तिथून पुढे ही उपाध्य कुलशाखा अस्तित्वात आली. म्हणजे कुलाचा जन्म होणारं कुळ जर कोणतं असेल संप्रदायामधलं तर ते उपाध्य कुळ आहे. पुढे भले आमचं अन्वयस्थळ सांगतं की परमार्ग वेली संख्या 139. याच्यापेक्षा जास्त असू शकतील, परंतु भीष्माचार्य मयंकराज सूत यांच्या मंजरी स्तोत्राकडे जर आपण थोडंसं लक्ष टाकलं तर ही 139 संख्या सांगितलेली आहे. उपाध्य आमणाय संख्या 55. थोडं अचंबित व्हाल, आम्ही 13 आमण्यामध्ये स्थिर आहोत. वृद्धाचार करता असं सांगतो की उपाध्य आमनाय संख्या 55, कवीश्वर आमनाय संख्या 55, कुमार आमनाय संख्या 14, साळकर आमनाय संख्या 3, परिमंडल्य आमनाय संख्या 12, इति परमार्ग वेली 155. या सर्वांचा प्रारंभ उपाध्य कुळ करत आहे. उपाध्य कुळ, त्या कुळात त्या कुलाचार्यांचा हा आजचा मंगलोत्सव संपन्न होत आहे. उपहार होतोय, 56 भोग केलेले आहेत, उपहार दाखवलेला आहे. एवढ्यावरती उपहार नाहीत, एवढ्यावरती हा सोहळा थांबलेला नाही. यासोबतच या परंपरेनं या समाजाला, पंथाला जे जे म्हणून काही आदर्शवत दिलेलं असेल त्या विचाराचंही या त्रैवार्षिक मंगलोत्सवामध्ये वैचारिक आदान प्रदान होणं हा त्यामागचा एक सदहेतू आहे. कवीश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर यांचाही रोट उपहार महोत्सव आहे. त्यामागे एक परंपरा अधिष्ठित आहे. वैचारिक देवाणघेवाण त्याही वेळेला केल्या जाते. भले बाबाने आपल्याला अजून बोलवलेलं नसेल तर वाट पाहूया, पण होईल केव्हा तरी. मला बोलवलेलं नाही त्याच्यामुळे सांगतो. तर ह्या परंपरा ज्या आहेत ना, ह्या वैचारिक देवाणघेवाणीचे. आता बघा, राहेरकर बाबाने एक खूप सुंदर उदाहरण तुम्हाला दिलं आणि मग आठवलं. बिडकरा देहावसा श्रवण अति दुःख करणे.
बिडकर महंत गेलेले आहेत. दुःख आचार्य मुरारी मल्लभास विद्वांसांना झालेला आहे. परमप्रीतीचा स्नेहाचा धागा इथं एकवटलेला आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. जेव्हा हे संतराज व्यास बिडकर खोलवाडीच्या तेल्हाराशी गेले, तेथ आदरेशी स्थळी गावी राहविले. गावकऱ्यांनी श्रद्धापूर्वक बाबांना ठेवून घेतलं, त्यांचा परिवार तिथं ठेवला आणि एकेकाळी संतराज व्यास देवदर्शनास गेले. समस्त गुरुकुळी दुःख झाले. ही वार्ता अखतवाड्यासी मुरारी मल्लभास विद्वांस मानवांच्या कानी गेली. मुखी तांबूळ होता. बघा, वार्ता ऐकल्यानंतर मुखी तांबूळ होता, तो टाकीला आणि अश्रुपात धारा लागल्या. माझा बाह्या गेला रे, माझी एक बाजूच निघून गेली, माझी एक भुजच निघून गेली. ही ती श्रद्धा आहे एका विद्वांस महानुभावांची, एका बिडकर महानुभावाप्रती असलेला हा सलोखा आणि हाच स्नेहाचा झोरा आजपर्यंतच्या 800 वर्षाच्या कालावधीत आजपर्यंत तो तसाच महानुभावांनी प्रवाहित ठेवलेला आहे. याचं ज्वलंत उदाहरण कैवल्यवासी वर्धनस्थ उपाध्य कुलाचार्य श्री मोठे बाबा, आदरणीय कैवल्यवासी श्रद्धेय आचार्य श्री सरळ बाबा. बाबा खूप मोठे होते, छोट्यांचं ऐकायचे, त्यामुळे ते अधिक मोठे झाले. ज्यांनी रोष केला असेल त्याला तोषानं जिंकणारा महानुभाव जर कोणता सांप्रतच्या काळात असेल तर ते वर्धनस्थ बिडकर महानुभाव. म्हणून हा समाज आज या ठिकाणी त्यांच्याही अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी एकत्रित आहे. बोलायची इच्छा खूप होती, परंतु धाडस आज होत नव्हतं. असं यापूर्वी कधीच मी अनुभवलं नाही, पण आज मात्र एरवी बिनधास्त बोलण्याची सवय असणारा आज मात्र धास्तावलो तर केवळ त्या अनुपस्थितीचा तो एक अभाव पाहून. आणि आज त्याच परंपरेला वहन करण्यासाठी आमचे उदयोन्मुख नवोदित महंत आचार्य श्री वर्धनस्थ महानुभाव आदरणीय श्री बाबांनी जे समाजावरती निर्व्याज प्रेम केलेलं आहे, जे निरपेक्ष प्रेम केलेलं आहे, सोबतच निरहंकार प्रेम केलेलं आहे, त्या सर्व सद्गुणांचा याही पुढे अशाच प्रकारे आदरणीय बाबा त्या प्रवाहात आपलं स्वतःचं जीवन वाहून घेतील या सद्भावनेसह या पहिल्या खिचपुरीला मी बाबांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. नवदीक्षार्थींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदान करून या ठिकाणी मी थांबतो. नरसम्भूतं कानवादनन्तनायक प्रभो नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकं प्रभो नमामि गोविन्दं जीवाविद्याविभञ्जकं. वर्धनस्थ बिडकर पिढी कुलवंदन त्रैवार्षिक खिचपुरी महोत्सव. खिचपुरी, खिरपुरी आणि खिसपुरी शब्द तीन जरी असतील तरी अर्थ मात्र एकच आहे. श्री गोविंद बाबाजी आमच्या स्वामींचे श्री गुरु होते. गोविंद ईश्वर अवतारांना आजार वगैरे काही होण्याचं कारणच नाही. तेथीचे सकळही ते तेथीच्या प्रवृत्ती. गोविंद बाबांनी प्रवृत्तीवशे थोडा एक आजार स्वीकार केला होता. त्यानिमित्ताने मेली वाजिया नवशी म्हणे
त्या निमित्ताने या प्रोग्रामाची सुरुवात आहे. ज्या ज्या पिढीत ज्यांच्याकडे श्री गोविंद बाबाचे काही विशिष्ट वंदन आहे, वर्धनस्थ पिढीत मूर्तनिष्ठ केश कळाप आहे. आणि या गोविंद प्रभू बाबांच्या संबंधित आपल्याला आचार्य श्री वर्धनस्थ बाबांनी सविस्तर सांगितलं की मी या परंपरेचा सेवक आहे. आपली ही सर्व पंथाची धरोहर आहे. आणि कोणत्या पुठ्यात कोणता प्रसाराचा कोणत्या लीळेचा विशेष कसा ठेवलेला आहे ही पण सविस्तर माहिती बाबाश्रींनी आपल्याला विदित केली. ही परंपरा आज बऱ्याच कालखंडापासून चालू आहे. एक स्तुत्य परंपरा आहे. अशेष पंथाला एकत्रीकरण करणं, एकट्याचा नोहे खेळ म्हणून आघव्याचा केला मेळ. आपणा सर्वांना पाचारून बाबाश्रींनी तिथीमिती ठरवून आजचा हा कार्यक्रम आयोजित केला. याचे आयोजक, नियोजक, संयोजक सर्वच धन्यवादाला पात्र आहे. कारण आपलंच काम आपल्याला करणं शक्य होत नाही. हे विकत श्राद्ध घेतो कोण? तर ज्या बिचाऱ्यांनी हा परमार्थ करून हा कार्यक्रम आपल्याला अव्यक्ताचा व्यक्त ना निराकाराचा साकार करून दाखवला, ते सर्वच धन्यवादाला पात्र आहेत. बोलावं तर बरंचसंच वाटतं. हे स्टेज माईक जवळ आला का जवळ सोडावा वाटत नाही, पण वेळेचं भान राखणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपल्या सभेचे अध्यक्ष कवेश्वर कुलाचार्य यांचा शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तस्मात उरलेला वेळ त्याला आचार्याला दान. एक वेळेला आपण पंचावताराचा जयकारा घेऊया आणि सभेला आलेली मरगळ थोडी दूर करूया. श्री गोपाल. माणसं बोलतात, बायाच्या दाढी बांधल्या गेल्या. नाही बोलणार तिच्या रात्री पोट दुखोल. श्री जगन्नाथ, श्री चक्रपाणी, श्री गोविंद सर्वज्ञ श्री. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. दे बाबा. जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादातया वासनिका सुगोत्रा. नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा. नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा. सर्वज्ञ श्री श्री गोविंद प्रभु
खिचपुरी महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शहादा निवासी आदरणीय श्री दादा, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आदरणीय आचार्य संत महंत तपस्विनी भिक्षुक मंडळी आणि सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री गोविंद प्रभूंच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, ज्यांच्या आयोजनाखाली खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे, असे परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय उपाध्य कुळाचार्य आचार्य प्रवर वर्धनस्थ बाबा, आज या ठिकाणी आपण बघतो आहोत की खिचपुरी महोत्सव संपन्न होतो आहे. हा सगळा कार्यक्रम होत असताना आपल्याला कैवल्यवासी आदरणीय परमपूज्य श्री उपाध्य कुळाचार्य बाबांची आणि परमपूज्य आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर सरळ बाबांची आवर्जून या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला त्यांची आठवण होते. मी विचार केला की बाबा आता या काही महिन्यापूर्वीच खऱ्या अर्थानं सोडून गेलेत आणि मग अशा वेळेस विद्यमान असलेले बाबा किंबहुना यावर्षी खिचपुरी करणार नाहीत, पण खऱ्या अर्थानं पंथाचा असलेला संकेत आणि परंपरा त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी जपली आणि त्यांनी हा खिचपुरी महोत्सवाचा कार्यक्रम इतकं मोठं दुःख असताना सुद्धा आज या ठिकाणी ते साजरे करता आहेत. आणि म्हणून आपल्याला यातूनच खऱ्या अर्थानं या कुळाचं वैभव, या कुळाचा उदारपणा, या कुळाची परमेश्वरावर असलेली निष्ठा खऱ्या अर्थानं आपल्याला या माध्यमातून या ठिकाणी दिसून येते आहे. आज बघतोय की या गावात असलेलं मंदिरही जरी या ठिकाणी या राज्याचे असलेले मंत्री आदरणीय श्री अनिल पाटील यांच्या माध्यमातून जरी काम झालं असेल, पण बराचसा सहयोग या गावातील गावकऱ्यांचा आणि या बाबांचा आहे आणि त्या माध्यमातून ते मंदिर आज या ठिकाणी उभं झालेलं आहे. आपण बघतो की मंदिराची निर्मिती ज्या वेळेस होते त्यावेळेस त्या ठिकाणी विटा येऊन पडतात, त्या ठिकाणी सिमेंट येऊन पडते, त्या ठिकाणी लोखंड येऊन पडते, गिट्टी येऊन पडते. त्या रस्त्यानं जाणारा ज्या वेळेस त्या ठिकाणाहून जातो, विटांकडे बघतो, लोखंडाकडे बघतो, सिमेंटाकडे बघतो आणि तो पटकन म्हणतो ह्या मंदिराच्या विटा, हे मंदिराचं लोखंड, हे मंदिराचं सिमेंट. म्हणजे विटीतलं वीट पण गेलं, लोखंडातलं लोखंड पण गेलं, सिमेंटातलं सिमेंट पण गेलं आणि त्यात मंदिर पण आलं. केवळ जड असलेल्या वस्तू मंदिराच्या संपर्कात गेल्या तर त्यांचं नाव बदलतं. आम्ही चालते बोलते आहोत, आम्ही जर मंदिराच्या संपर्कात गेलं तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन बदलून जातं. आणि म्हणून त्यासाठी खऱ्या अर्थानं मंदिराची आवश्यकता आहे. बघता बघता या ठिकाणी इथे आज आपण बघतो की 26-27 जणांनी अनुसरण या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, ही सगळी तरुण असलेली मुलं, काय नाही आज बाहेर जर पाय टाकला तर कितीतरी प्रलोभन आहेत आणि या सगळ्या प्रलोभनाला लाथ मारून आज ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला अनुसरत आहेत. हे अत्यंत महत्वाचं आहे. ती ताकद खऱ्या अर्थानं
त्यांच्या गुरुजनांना त्यांची करून दिलेली आहे, त्यांची सगळी तयारी ती करून दिलेली आहे. म्हणूनच सगळ्याच गोष्टीला लात मारत खऱ्या अर्थानं सर्वज्ञांच्या तत्वज्ञानाला ते या ठिकाणी अनुसरलेले आहेत. हाही कार्यक्रम खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. खिचपुरी महोत्सवाच्या निमित्तानं उपार खऱ्या अर्थानं या ठिकाणी परमेश्वराला त्या साधनदात्याला या ठिकाणी प्रार्थना करून समर्पित केलेला आहे. बिडकर परिवार आणि त्यांचा सहवासी असलेला परिवार या सगळ्यांनीच खऱ्या अर्थानं त्या साधनदात्याला प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून बघतो आहोत की गेल्या 1 तारखेपासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. महंती प्रतिष्ठा सुद्धा म्हणजे वर्धनस्थ बिडकर पिढीच्या शिष्यगाद्या सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभ्या केलेल्या आहेत. जेवढा पुरुषांना सन्मान तेवढाच स्त्रियांनाही सन्मान देण्याचं काम आणि त्यांना महंती पदावर बसविण्याचं काम खऱ्या अर्थानं या खिचपुरी महोत्सवामध्ये आपण खऱ्या अर्थानं बघतो आहोत. या सगळाच अत्यंत धार्मिक, अत्यंत तन्मयतेनं, निष्ठेनं खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणून उपाध्याय कुळाचार्य वर्धनस्थ बिडकर बाबा यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनंत कोटी शुभेच्छा व्यक्त करतो. सर्व परिवाराला, सहवासी असलेल्या परिवाराला नवदीक्षार्थींचा संन्यास साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खऱ्या अर्थानं स्वीकारात घेऊ ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी थांबवतो. दंडवत प्रणाम.